मॅथ्स म्हणजे 7 पेपर कसे वापरायचे? 7 पेपरचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच, की सोडवायचं कसं? आता सगळ्यात महत्त्वाचं, की जेव्हा 7 पेपरचा उल्लेख मी करतोय, याचा अर्थ तुम्हाला पहिली गोष्ट, की जेवढे पण पेपर तुम्हाला त्या फोल्डर्समध्ये आत्ता अवेलेबल आहे वेबसाईटवरती किंवा ॲपवरती. तर प्रत्येक पेपर तुम्हाला प्रॉपरली बघायचा आधी. आता समजा मी चॅप्टर 6 सुरू करतोय. तर एक लक्षात घ्या, जेवढ्या जणांनी विकत घेतलेली गोष्ट आहे ही, त्यांना मला एकच गोष्ट सांगायची, की तुम्ही वापरताना चूक करताय हे आत्तासुद्धा. आता लँग्वेजचे पेपर झालेत आणि बऱ्यापैकी टेक्निकल पेपरवरती आलोय. सो चॅप्टर 6 म्हणजे 6वा जर धडा आपण घेतोय, जो आहे स्टॅटिस्टिक्सचा. तर तुम्हाला सगळे पेपर म्हणजे सगळे जेवढे पण आपण 7 पेपर्स अपलोड केलेत, ह्यामध्ये तुम्हाला आता ह्या लेसनचे सगळे क्वेशन्स काढायचे, बघायचे. पेपर नंबर 8 जो असतो, म्हणजे जो पेपर नंबर 8 तुम्हाला तिथे एक्स्ट्रा दिसतो. हा पेपर नंबर 8 जो असतो, तो मोस्ट प्रोबॅबल म्हटला जातो. पण मोस्ट प्रोबॅबल या शब्दाचा अर्थ हाच येणार आहे का? असं नाही होत मित्र. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 7 पेपरचं एनालिसिस करायचं आहे. तुम्ही 8वा जर नाही केला, तो पेपर जो आहे तो आदल्या दिवशी सोडवण्यासाठी दिलेला आहे. म्हणजे पेपर माझा उद्या आहे आणि आज रात्री मला 2 तास म्हणजे 2 तासाचा पेपर असतो ज्याला आपण 120 मिनिटं म्हणतो. पण मी तोच पेपर 100 मिनिटामध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला टाकलाय. म्हणजे 8वा पेपर तुम्हाला 1 दिवस अगोदर रात्री जेवल्यानंतर बऱ्यापैकी 100 मिनिटं देऊन पेपर 8वा सोडवायचा आहे. कोणाचा? मॅथ्स 1चा. पण त्याआधी काय करायचं आपल्याला? त्याआधी आपल्याला बऱ्यापैकी 7 पेपर्सची प्रॉपर प्रॅक्टिस करायची. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मी चॅप्टर 6 घेतला, तर मला बऱ्यापैकी चॅप्टर 6 चे सगळे क्वेशन्स भेटून जाणार आहे. आता हे जेव्हा मला क्वेशन्स भेटतात आहे, तर याची जी ऑफिशियल आन्सर की सुद्धा दिली, त्यामध्ये याची उत्तरं सुद्धा मला सापडणार आहे. मग जेव्हा माझी उत्तरं, जे प्रश्न मला सुटतात आहे, याचा अर्थ आय एम बेस्ट इन इट. पण जे प्रश्न मला सुटत नाही, ते ऑफिशियल आन्सर कीमधून बघून पुन्हा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मग आजचा दिवस जो आहे, तो तुला कोणत्या चॅप्टर्सला द्यायचा आहे? तर आजचा दिवस तुला टोटली झोपेपर्यंत 3 चॅप्टर्सला द्यायचा आहे. म्हणजे नक्की कोणते? तर आता 3 चॅप्टर जे आहेत ते आहे चॅप्टर 6, त्यानंतर चॅप्टर 5 आणि त्यानंतर चॅप्टर 4. असे 3 चॅप्टर्स जेवढ्यांनी बऱ्यापैकी एआय दादाचे 7 पेपर्स विकत घेतले, ज्यांच्याकडे आपला क्लास एआय दादाचं सबस्क्रिप्शन आहे, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला बऱ्यापैकी ही गोष्ट पूर्णपणे करायची. चॅप्टर 6, चॅप्टर 5 आणि चॅप्टर 4. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्हाला आजच्या रात्री क्वेशन नंबर 4 मॅथ्स 1चे आणि क्वेशन नंबर 5 मॅथ्स 1चे हे सगळे ॲड करून भेटतील. ॲड करून भेटतील या शब्दाचा अर्थ काय होतो, की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला क्वेशन नंबर 4 आणि क्वेशन नंबर 5 ची संपूर्ण आय-एम-पी लिस्ट दिली जाईल. आता जेव्हा मी ती लिस्ट तुम्हाला देईल, ती लिस्ट दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी त्याच्यामध्ये हायलाइट करून देणार आहे. मग जेव्हा तुम्हाला खूप सारी पानं भेटतात, याचा अर्थ लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये हायलाइट केलेले क्वेशन हे मोस्ट आय-एम-पी आणि ज्यांच्याकडे चिक्कार वेळ आहे, खूप वेळ आहे, त्यांनी अख्खी लिस्ट सोडवली तरी काही हरकत नाहीये. पण हायलाइट केलेले कंपल्सरी सगळ्यांनी सोडवायचे. कारण तेच मोस्ट आय-एम-पी पेपर म्हणजे मोस्ट आय-एम-पी क्वेशन्स आहेत 6 मार्चच्या पेपरचे. एक लक्षात आलं. एक लेसन घेतला. आता नंतर चॅप्टर 5 घेतला 6. चॅप्टर 5 मध्ये मग पुन्हा 7 पेपरचे काय करायचे तुम्हाला प्रॉपरली क्वेशन्स बघायचे. एक-एक पेपर हा चॅप्टर 5चा आहे. हा मला सॉल्व्ह करायचा आहे. आता चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटीवरती आहे. संभाव्यतेवरती आहे. मग संभाव्यताचा प्रश्न आपल्याला लगेच ओळखता येतो. त्यामध्ये खूप मोठं कष्ट आपल्याला द्यावं लागत नाही. सो सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आपल्याला प्रॉपरली समजली पाहिजे. जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी काम होऊन जाणार. लक्षात आलं? 7 पेपरचा वापर करणं ज्याला जमलं त्याला प्रॉपरली पेपर क्रॅक करता आला. गोष्टी हातात आहे, पण हाताळता येत नाहीये. गोष्टी हातात आहे, पण हाताळता येत नाहीये म्हणजे तुम्हाला त्याचा वापर योग्य पद्धतीने करता येत नाही. 7 पेपरच्या कॉम्बोमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की लाईनअपमध्ये सगळ्या गोष्टी भेटणार. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक गोष्ट लाईनअपमधली भेटून जाणार. ज्या गोष्टी रिपीट होतात आहे, त्याच गोष्टींवरती तुम्हाला प्रॉपरली भर द्यायचा आहे. कारण जर तुम्हाला तो भर तुम्ही दिला नाही रिपीटेड गोष्टीवरती, तर तुम्ही मिस करणार काहीतरी. कारण हे जे 3 चॅप्टर्स मी सांगितलेत, याच्यामध्ये तुम्हाला एम-सी-क्यू आणि ह्या बाकीच्या गोष्टी थोड्या कमी भेटतात. पण तुम्हाला क्वेशन नंबर 3, 4, 5 मधले प्रश्न भरपूर भेटतात. ओके. दुसरी गोष्ट, की जेवढे ॲक्टिव्हिटी शीट्स आहेत, ओके. म्हणजे आपल्याला ॲक्टिव्हिटीचे खूप सारे प्रश्न येतात. ते सोपे असतात, साहजिक आहे. आकृती बेस असतात, म्हणून मुलांना पण थोडंसं मार्क जात नाही त्याच्यामध्ये. तर जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी शीट्स आपल्याकडे आहेत, ह्या ॲक्टिव्हिटी शीट्स आपण प्रत्येक 6 चॅप्टरच्या खूप बारकाईने वेगळ्या केल्या आहेत. हे ॲक्टिव्हिटी शीट्स तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये आणि वेबसाईटमध्ये दिसून जातील. हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, की ज्यांना ॲक्सेस होत नाहीये. खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. आता वॉरमुळे काही गोष्टी वॉरमुळे टेक्निकली आपल्याला काही सर्व्हर्सवरती काम करता नाही आलं. टेक्निकली हा देशासाठी प्रॉब्लेम झालाय, आपल्या एआय दादासाठी नाही.
सर्व्हर जे आहे ते आपल्या इथं नसून फॉरेन कंट्रीजमध्ये असल्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय. पालकांनी मला खूप मेसेज केले किंवा कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे, की "सर लिंक तुमची जी आहे ते तर आम्ही टाकतोय, पण आम्हाला तिथे लॉग इन करता येत नाही. आम्ही विकत घेतलेत, आम्ही 10 वेळा विकत घ्यायचं का?" नाही. तुम्हाला परत कधीच विकत नाही घ्यायचंय. ते एकदा जी गोष्ट तुम्ही आता घेतलेली आहे, ही तुम्हाला राहते. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटपर्यंत राहते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय, की थोडंसं आज रात्रीपर्यंत आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी त्या गोष्टीचा वापर योग्य पद्धतीने करू शकता. तोपर्यंत तुम्हाला काही डाउट म्हणजे बोलतात ना, की ती लिंक ॲक्सेस होत नाही किंवा ज्या गोष्टी होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला नंबर दिलेले आहेत. त्यांच्याकडून तुम्ही बऱ्यापैकी सरांचा, टेक्निकल डिपार्टमेंटच्या हेडचा सरांचा नंबर मागा. ते तुम्हाला एक लॉगिन देतील, ज्या लॉगिन वापरून तुम्ही बऱ्यापैकी ॲक्सेस करू शकता. मग त्यासाठी तुमच्याकडून ते व्हेरिफाय करतील डिटेल्स, की तुम्ही बऱ्यापैकी अ, कोणत्या गोष्टी केल्यात आणि कोणत्या गोष्टी नाही केल्यात. तर ते व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कॉल करतील. हे पण मी सांगतो, की हा तुमचा नंबर आहे का? तुम्ही याच्यावरती पेमेंट केले का? तर त्यांना प्रॉपरली सांगा आणि तुम्हाला ते एक तात्पुरती लॉगिन देतील, जोपर्यंत तुमची क्लिअर होत नाही. त्या लॉगिनवरती तुमच्या विद्यार्थ्याला कोणताही त्रास होणार नाही, असा आम्ही निर्णय घेतला. गेल्या 2-3 दिवसामध्ये माझीही तब्येत म्हणजे चांगली नव्हती. पण सगळ्यात महत्त्वाचं की काम चालू होतं आणि काम असं चालू होतं, की आपण जो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी गोष्ट खूप गरजेची होती, ती आपण बनवत होतो आणि टीम त्यामध्ये होती आणि थोडंसं मी लाईव्ह घेतलं नाही, कारण हिंदीचे मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स हे माझ्याकडे हिंदी हा माझा विषय खरंच नाही, क्रिटिकल सांगतो. माझे जे प्रॉपर विषय आहे, आय एम फ्रॉम बॅकग्राऊंड ऑफ मी इंग्लिश, मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 ह्यामध्ये मी प्रो आहे, मॅथ्स आहे आणि त्या गोष्टी मी प्रॉपरली करून घेऊ शकतो. आता नेक्स्ट कसे वापरायचे पेपर मी सांगितले. आजचं टार्गेट जे आहे ते चॅप्टर नंबर 6, आजचं टार्गेट आहे चॅप्टर नंबर 5, आजचं टार्गेट आहे चॅप्टर नंबर 4. संपूर्ण 7 पेपर्समधून तुम्हाला ही प्रॉपर गोष्ट सोडून काढायची आहे. हां, आधी सोडवली असली का मग तुम्हाला ही पुन्हा सोडवण्याची गरज नाही. फक्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी क्वेशन नंबर 4 आणि क्वेशन नंबर 5 ची लिस्ट टाकत आहे. ती लिस्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. हायलाइट केली आहे म्हणजे कमी आहे. पण जर तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सवरती तुम्हाला वाटते माझ्याकडे वेळ आहे आणि मी संपूर्ण दादा करू शकते, तर डेफिनेटली तू पूर्ण कर मित्रा. कारण तुला प्रश्नाच्या खाली त्याचा चॅप्टरचा नंबर सुद्धा दिला. हा चॅप्टर 5 मधून आहे, हा चॅप्टर 4 मधून आहे, हा चॅप्टर 3 मधून आहे किंवा हा चॅप्टर 2 मधून आहे. असे प्रॉपरली त्याच्या खाली बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके. सो यासाठी चॅप्टर 6 आणि 5 आणि 4 साठी मी जेवढे हॉट्स आणि प्रॉब्लेम सेट मधले प्रश्न आहेत, म्हणजे जेवढे हॉट्स याचा अर्थ स्टारवाले प्रश्न आणि प्रॉब्लेम सेट जो बऱ्यापैकी तुम्ही दर टायमाला मिस करताय, की ते नाही जमत आहे दादा, तर प्रॉब्लेम सेटमध्ये प्रश्न हे खूप सोप्या ट्रिकने आणि खूप सोप्या भाषेमध्ये मी रात्री 9 वाजता लाईव्ह येतोय. YouTubeला 9 वाजता मी प्रॉपरली लाईव्ह येतोय. सो सगळ्यांनी त्यावेळेस लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यावेळेस लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल आणि बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे डायरेक्टली ती गोष्ट डायरेक्टली समजून घेऊ शकता. आणि जेवढे पेड युजर्स आहेत, जेवढे पेड आहेत, ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांचं जे लेक्चर आहे, म्हणजे जे लेक्चर त्यांचं होईल पेड युजरसाठी. ते उद्या सकाळी ॲपवरती होणार आहे. सकाळी ॲपवरती होणार आहे. ॲपवरती म्हणजे तुम्हाला YouTubeवरती नाही, ॲपवरती होणार आहे. एक लाईव्ह लेक्चर होणार आहे. सगळ्यांशी बोलणार आहे मी. सो लाईव्ह होणार आहे. तर ॲपवरती किंवा एक व्हिडिओ तुम्हाला सकाळी भेटून जाईल. तो खूप आय-एम-पी असेल आणि मोस्ट आय-एम-पी असेल. कदाचित तो व्हिडिओ नंतर दिसणार नाही. सो सकाळी तुम्ही प्रॉपरली तो व्हिडिओ नक्की बघा. तो व्हिडिओ तुम्हाला 6च्या दरम्यान दिसायला म्हणजे लागेल. 6 वाजता तुम्हाला सकाळी तो दिसेल. ओके. आणि तो बऱ्यापैकी 10 पर्यंत दिसेल तुम्हाला आणि लाईव्ह असेल तर लाईव्ह राहील कंटिन्युअसली म्हणजे बऱ्यापैकी ॲपवरती तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. हा व्हिडिओची कालावधी जी असेल ते बऱ्यापैकी तुमची 1 तासापर्यंत असेल. प्रत्येक गोष्टीचं टार्गेट मी आता YouTubeवरती टाकतोय आणि तुम्ही ते फॉलो करा. त्यानंतर एक छोटेसे व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी 7 पेपर्सच्या निगडीत येऊन जातील आणि ज्यांनी 7 पेपर्स ज्यांनी घेतले नाहीये त्यांनी ॲपवरून घेण्याचा प्रयत्न करा. वेबसाईटवरून नाही. ॲपवरून ते घ्या. ॲप जो आहे Play Storeला तो आहे आपला क्लास एआय दादा. आपला क्लास एआय दादा असा ॲप आहे. तुम्ही नुसतं मॅथ्सचं पण घेऊ शकता आणि सायन्सचं पण घेऊ शकता. ओके. सो मॅथ्सची जी प्राइसिंग आहे कोर्सची ती 499 आहे आणि सायन्सची पण 499 आहे आणि जर दोन्ही तुम्हाला घ्यायचे असेल तर 999 मध्ये दोन्ही पण कोर्सेस एकत्र क्लास 10 म्हणून आहे. तुम्हाला आता त्याच्या मागचे हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृतच्या भाषेचे काहीच उल्लेख दिसणार नाही. यामध्ये आपण हिस्ट्री, जिओग्राफी सुद्धा देत आहे. हिस्ट्री, जिओग्राफीचं ॲडिशन जे आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी हिस्ट्री, जिओग्राफीचं ॲडिशन तुम्हाला संडेपर्यंत भेटून जाणार आहे. त्याचे मोस्ट आय-एम-पी प्रश्न आणि ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील.
पेपर नाही, पण मोस्ट आय-एम-पी क्वेशन लिस्ट असेल क्वेशनची 3-4 क्वेशन प्रत्येक धड्यांचे. ओके. ज्यांनी आतापर्यंत घेतले नाहीत त्यांना घ्यायचं असेल, दादा हेच येणार आहे का? हो येणार आहे. हे मॅथ्स 1चं मी कसं करायचं मी प्रॉपरली सांगितलेलं आहे. जरी काही डाउट असेल, तर साहजिक आहे ते डाउट्स तुम्ही प्रॉपरली ग्रुपमध्ये एंटर करून मला पाठवा. माझा नंबर बऱ्याच जणांका असेल ऑफिशियली. मी फोन उचलला नाही, तर साहजिक आहे असं समजू नका, की दादा फोन उचलत नाहीये. तर पालकांना ही विनंती आहे, की जेव्हा मी फोन उचलत नाही किंवा काहीतरी कामात असल्यामुळे असेल, तर तुम्ही मला बऱ्यापैकी WhatsAppला एक व्हॉईस नोट पाठवा किंवा मेसेज पाठवा. तुम्ही जेव्हा तुमचा मेसेज मी पाहतो, तो मेसेज पाहिल्यानंतर मी बऱ्यापैकी त्याच्यावरती साहजिक विचार करतोच. मला रिप्लाय देता नाही आला, तरी माझी टीम त्याच्यावरती विचार करते आणि थोडंसं त्याच्या बाजूने सगळं चेंज करण्याचा प्रयत्न करते. सो मॅथ्स कोणतेच त्रास नाहीये. लाईव्ह आहे. मोस्ट आय-एम-पी ॲपवरती सुद्धा व्हिडिओ येऊन जातोय. क्वेशन पेपर्स तर प्रॉपरली आधीच अपलोडेड आहे, म्हणून तुम्हाला कोणत्याच प्रकारची त्रास होणार नाहीये. पेपर कसे सॉल्व्ह करायचेत हे देखील मी आता प्रॉपरली सांगितलेलं आहे आणि मॅथ्स 1चा पुरावा मी लगेच पेपर झाल्यावरती 6 मार्चला दुपारी लाईव्ह येऊन हा संपूर्ण पुरावा मी क्लिअर करेल, की ज्या गोष्टी मी दिल्या होत्या, त्या गोष्टी प्रॉपरली कशा आल्यात पेपरला याचा पुरावा मी मॅथ्स 1चा नक्की देईल. म्हणजे तुम्हाला मॅथ्स 2 आणि सायन्स 1 आणि सायन्स 2 ला बऱ्यापैकी त्याची मदत होईल आणि ज्यांनी आज नाही घेतले किंवा ज्यांना घ्यायचंय पण ते पुराव्यासाठी वाट बघताय, त्यांच्यासाठी मराठी आणि फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा पेपर जो 12वीचा होता, तो एकदा जाऊन नक्की बघा. बाकीचे पुरावे काढायला मला वेळ भेटलेला नाहीये, कारण मी तो व्हिडिओ बनवत नाही. म्हणजे व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाहीये. पण तुम्ही ह्या 2 गोष्टींवरून आढावा घेऊ शकता. इंग्लिश आणि हिंदीचा जो पुरावा आहे आपला बोर्डाचा 10वीचा, तो मी लवकरच घेऊन येतोय. त्याचे व्हिडिओज मी बनवून ठेवतोय. ओके. सो साहजिक न टाईमपास करता जास्त बोलतो मी. साहजिक काही मुलं बोलतात, पण डिटेलमध्ये बोलल्यावरती गोष्ट अजून चांगली समजते आणि पुढे काय करायचं हे देखील समजतं. सो भेटूया आज रात्रीच्या लाईव्हमध्ये आणि ॲपवरच्या त्या व्हिडिओमध्ये, जो व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी 6 वाजता दिसू लागेल. सो भेटूया आणि सगळे हॉट्स आणि सगळे प्रॉब्लेम सेट 3 लेसनचे नक्की संपूया.